मंडळी आली आहे आणि दूध आणलं होतं. दूध तापवलेलं आहे मी, बघू शकता. दूध आता जस्ट तापून खाली ठेवलं आहे आणि मी आज भाकरी बनवणार आहे. मी आज स्वतःहून एकटी, म्हणजे मी फर्स्ट टाईम, म्हणजे सेकंड टाईम भाकरी मी बनवणार आहे. फर्स्ट टाईम जेव्हा मी भाकर बनवली होती तेव्हा माझ्यासोबत माझी मम्मी होती आणि माझी आजी होती, म्हणजे त्यांच्या हेल्पने मी बनवली होती भाकर. आज मी फर्स्ट टाईम स्वतःहून भाकरी बनवणार आहे, तर बघूयात कशी बनते. इथे आपण आता पीठ घेतलेलं आहे आणि हे आहे आपलं ताट, ज्याच्यामध्ये आपण भाकर बनवणार आहोत. आणि ही पाण्याची बॉटल, त्याच्यातून आपण पाणी यूज करणार आहोत. सो गाईज, आता आपण इथे पीठ घेतलेलं आहे. हे पीठ मी थोडंच घेतलं आहे स्टार्टिंगमध्ये, 1 किंवा 2 भाकरीसाठी असेल मे बी. हे जास्त वेस्ट नको व्हायला, झालेच नाही आपल्याकडून भाकरी तर वेस्ट नको व्हायला, म्हणून थोडंच पीठ घेतलं आहे मी. थोडं थोडं करून पाणी टाकून ह्याला मी मस्तपैकी मळून घेते आहे. आणि खूप दिवसानंतर मी हे पीठ मळते आहे. आणि पीठ मळते म्हणजे भाकरीचं, जर मी खूपच वर्षानंतर सेकंड टाईम मी हे भाकर बनवते, त्यामुळे हे सेकंड टाईम मी मळते पीठ. त्यामुळे एवढं फारसं काही आयडिया नाही आहे मला ह्या गोष्टींचा, बट ठीक आहे, यूट्यूबमध्ये बघून थोडं थोडं केलं आहे. आणि आईने लास्ट टाईम सांगितलं होतं तसे त्या पद्धतीने मी करते आहे. जर अगदीच काही याच्यामध्ये मिस्टेक वगैरे वाटेल किंवा काही सजेशन असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथे आपण हे 2 गोळे तयार केले, म्हणजे 2 भाकरी आपले होणार आहेत. सो इथे मी वरती पीठ लावून घेते, मस्तपैकी आजूबाजू पीठ लावून घेते, जेणेकरून हाताला भाकर आपल्या चिपकणार नाही. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी त्याला हाताने थापण्याचा प्रयत्न करते आहे. पण हे काय, माझ्या भाकरीला तर चिरा पडताना दिसत आहेत मला, बट ठीक आहे, काही पर्याय नाही आहे. मी थोडा प्रयत्न करते तिला चिरा नको पडावे. पण बघा ही कशी दिसते आहे. ही तेवढंच, त्याच्यापेक्षा जास्त मोठी होत नव्हती, तेवढ्याच शेपमध्ये आली आहे ही. आता हिला आपण गरम तव्यावरती टाकूयात. तव्यावरती आपण आता भाकर टाकलेली आहे आणि ही मला थोडी थोडी फुलताना दिसते चपातीसारखी, पण मला नाही वाटत माझी भाकर इतकी फुलणार आहे. हे बघा, माझ्याकडे सुरी आहे आणि सुरीने मी ह्याला पलटणार आहे. माझ्याकडे इथे चम्मच वगैरे काही नाही आहे, सुरीने मी ह्याला पलटलं आहे. ही मला वाटतं मागून जळालेली आहे. मी मागाशी तर याच्यावरती थोडा पाणी शितळलं होतं वरती, पलटून घेतलं आहे तिला. आणि मला वाटतं आता झाली आहे आपली भाकर. हे बघा गाईस, आपली आता भाकरी तयार झाल्या आहेत. हे 2 भाकरी बनवल्या आहेत मी. थोड्या हाताला पापडासारख्या कडक लागत आहेत, पण ठीक आहे. हे बघा, दूध आहे जे मगाशी मी तापवलं होतं. भाकर आणि दूध आता आपण खाणार आहोत काला मोडून, मस्तपैकी काला मोडून आपण आता खाऊयात. दूध आणि भाकर. टँटडा, बघा तो माझा खंडू बघा तिकडे कसं तोंड करून बसलेला आहे. त्याला राग आला आहे कारण मी त्याला जेवायला दिलं नाही आहे. थोड्या वेळात तो माझ्या हाताच्या बनवलेल्या भाकरी खाणार आहे. पापडासारखा आवाज येतोय मला भाकरी ह्याच्यामध्ये चुरताना, पण ठीक आहे, इट्स ओके, हे मी खाऊ शकते. चला तर मग मंडळी, आपलं संध्याकाळचं जेवण तयार झालेलं आहे. आता आपण ते ग्रहण करूयात. गरम गरम दुधाची साय, दूध आणि भाकरीचा काला. थँक्यू.